बाजीराव बागुलचा नंबर आहे का? हा, मीच बाजीराव बागुले. तुम्हाला माझं नाव कसं काय माहित? तर मी तुम्हाला हा जिओमधून सर्व्हिस रिगार्डिंग कॉल केला आहे सर. म्हणजे काय असतं हे? मला हे मराठीमध्ये सांगा ना सर, हे इंग्लिश मला कळत नाही ना. ठीक आहे तर मी तुम्हाला हा जिओमधून कॉल केला आहे सर. हा तर तुम्ही आता हे जे सिम आहे सर 2025 पासून वापरत आहे जिओमध्ये हा आणि आता हे जे सिम आहे तुम्ही Xiaomi Redmi 14C या 5G मोबाईलमध्ये वापरत आहे सर या सिमला. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत आहे का जिओच्या नेटवर्कमध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये जी तुम्ही आता सिम पोर्ट करण्यासाठी म्हणजे सिम बदलविण्यासाठी एक रिक्वेस्ट केली आहे सर? हा, माझ्या ह्या मोबाईलवरती लई समस्या येत आहे. जेव्हा पण कोणी मला कॉल करतो ना, तर येणारा कॉल मला येत नाही. तिकडून असं ऐकण्यात येतं, कोणीतरी बाई माणूस तिथून कॉल उचलून घेते आणि ती सांगत राहते, कधी इंग्लिशमध्ये सांगते, कधी मराठीमध्ये सांगतात, बस ती कधी हिंदीमध्ये. तर माझी जी बायको आहे ती साऊंड ऐकू ऐकू मला सोडून गेली. आता ह्या कारणामुळे मला एक कंपनी सोडायची आहे. हो पण प्रॉब्लेम काय होतो कॉलिंगमध्ये हा प्रॉब्लेम येतो का सर? हा, माझी समस्या आहे ना. तर ती जेव्हा पण मला कॉल लावती ना, तर इकडं काहीतरी इंग्लिश हिंदी मराठीमध्ये काहीतरी सांगते ती, आणि त्याच्यामुळे ते माझ्यावर शक करत होती आणि ती मला सोडून गेली ना या तुमच्या कार्डमुळे. आता त्याच्यामुळे मला कंपनी बदलायची आता. आणि इंटरनेटमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो सर तुम्हाला की इंटरनेट व्यवस्थित चालतं तुमचे? इंटरनेट सर जे इंटरनेट असतात ना मोबाईलमध्ये इंटरनेट हा, ते लालवाला ना त्याच्यामध्ये लई लई म्हणजे असं लई गुतत राहतो, नुसतं गोल गोल घुमत राहतो तो. आपण ओके केला का, त्याला सांगितलं का लावणी लावा, तर ते ना काहीतरी येतं माईक सारखं काहीतरी ना, ते येतो आणि त्याच्यानंतर चालत त्याची पुढे ते. तर इंटरनेट आणि कॉलिंग दोन्हीमध्ये हा प्रॉब्लेम येतो सर तुम्हाला? हा, ये येणाऱ्या कॉलमध्ये जाणाऱ्या कॉलमध्ये आणि ते इंटरनेटमध्ये पण नुसतं तो आपला लालवाला तो राहत नाही का देशामध्ये, आपण काही तोंडून सांगून चालू करतो, गाणे ऐकतो, ते बी नाही चालतो देशामध्ये. आणि आता सर तुम्ही खंडात लोकेशनवरून बोलत आहात सर? म्हणजे काय राहतात मग हे सगळं सांगितलं तुम्ही बरोबर मध्ये. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये काय सांगितलं ते नाही कळलं मला. सर आता तुम्ही खंडात जागेवरती राहतो मी, हे माझी जागा तुम्हाला कस काय कळली? काय सर? ही जी 43 हा नंबर माझी जागा कस काय कळली तुम्हाला? मी तर तुम्हाला सांगितलंच नाही. मग तिचं कारण इथेच हा प्रॉब्लेम येतो ना सर तुम्हाला या लोकेशनवरती आता जिथून बोलत म्हणजे ते इंग्लिश मध्ये नका सांगू सर, मला हिंदी मराठीमध्ये सांगा. मराठी कळत मला, हे इंग्लिश मध्ये मध्ये काय सांगत ना काही कळत नाही मला. सर तर इथेच हा अडचण येतो ना सर तुम्हाला आता ज्या जागेवरून तुम्ही माझ्याशी बोलत आहात इथेच अडचण येतो का सर तुम्हाला? मी ज्या जागेवरून बोलत आहे त्याच जागेवर मला समस्या येते इकडे. आणि जर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर गेलेत तर कॉलिंग वगैरे येतात सर तुम्हाला की सेम प्रॉब्लेम येतो हा? अरे सर, आपला छापरा खूप आहे, आपली इकडून तिकडं वाराच वारा राहतो. घराच्या बाहेर काय घराचे मात काय कुठंच येत नाही. ठीक आहे सर, तर जसं की आता तुम्ही सांगितलं तुम्हाला हा प्रॉब्लेम येत आहे, तर सॉरी सर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत आहे. पण आता मी तुमच्या त्या गावामधील नेटवर्क सुद्धा चेक केला आहे सर, तुमचा युसेज सुद्धा चेक केला, तर तुम्हाला जो आता अडचण येत आहे सर ही मी आमच्या नेटवर्क टीमकडे फॉरवर्ड करून देतो. म्हणजे पाठवून देतो सर. आमची जी नेटवर्क टीम आहे सर आता तुमच्या या आपल्याकडे चेक तपासण्यासाठी येणार आहे का ते? काय सर? आता तुम्ही म्हणत होते ना काहीतरी इंग्लिश मध्ये, ते माझ्या घरी येणार आहे का चेक तपासायला? तर आमची जी नेटवर्क टीम आहे तुमच्या या प्रॉब्लेमवर काम करेल सर. आणि ते काम करे सांगू राहिले ना तुम्ही, तर इकडे येऊन करणार आहे ते काम? हो, तर आता तुमच्या एरियामध्ये तुमच्या गावामध्ये आमची जी टीम आहे सर ती काम करेल. आमची नेटवर्क टीम म्हणजे काय राहते सर? तुम्ही ना मराठीमध्ये सांगायचं, मला इतकं कळत नाही. मी शेतामध्ये राहतो कोपीमध्ये, आपल्याला काही कळतच नाही. हे आपण कॉलिंग पण आणि ते काही कॉल करत राहिले ना तर तोंडाने सांगतो. आपल्याला वाचता येतं ना लिहिता येतं, आणि तुम्ही काही इंग्लिशमध्ये सांगले मग ते आपल्या डोक्यावरून जातं मग ते. तर आता जो तुम्हाला हा कॉलमध्ये नेटमध्ये प्रॉब्लेम अडचण येताना सर तुम्हाला कॉलमध्ये नेटमध्ये हा, तर आता हा प्रॉब्लेम
मी आमची जी नेटवर्क टीम असतात सर, एक नेटवर्क हे काय हे बघा, तुम्ही परत आले मग इंग्लिशमध्ये. तुम्ही इंग्लिश नका सांगू सर, मला कळत नाही ना ते. तर आमची टीम जे असतात ना सर, आमची हा. जी टीम असतात एक, हा, ते तुमची हे team. काम बघत असतात सर. तुम्हाला जो हा प्रॉब्लेम येतो हा. कॉलमध्ये, इंटरनेटमध्ये, तर आमची टीमकडे मी तुमचा हा प्रॉब्लेम पाठवून दिलाय सर. आणि आता आमची जी टीम आहे तुमच्या प्रॉब्लेमवर काम करेल आणि लवकरात लवकर तुमचा हा जो अडचण आहे सर ते ठीक करून देईल. तर तुम्ही आता काय करा, वापरून बघा तुम्ही या सिमला. काय वापरून बघा तुमचा आता? तर वापरतो राहिलो तो चालत नाही. मी 350चं रिचार्ज केलं, शेतामधून गावमध्ये गेलो, रिचार्ज केलं, मग आलं इथं, मग तेच चालू. तोंडाने सांगू परेशान मी. असं तोंडाने सांगितलं का ते चालतच नाही, नुसतं गोल 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 घुमत राहतो तो. तर तेच सर. आणि कॉल आता माझ्या आमची- कोणी कॉल केले तर कॉल बी येत नाही. आता माझी बायको पण सोडून गेली मला आता. हो, तर आता आमची जी टीम आहे सर ती तुमच्या या अडचणीवर काम करेल आणि लवकरात लवकर तुमचा हा प्रॉब्लेम ठीक करून देईल. तर तुम्ही आता वापरून तर बघा या सिमला. अरे आणि आता आमच्या साहेब, आम्ही call- वापरून तर बघत आहे, तुम्ही काही करतच नाही. माझा दुसरा सिम कार्ड होता, त्याच्यावर पण अशी समस्या येत होती. आणि ते बी हे बी सारखं झालं. तुम्ही फक्त सांगत राहतात आम्ही काम करत आहे, पण काही काम करतच नाही तुम्ही. पण आता सर आमचा कॉल सुद्धा आलाय सर तुम्हाला. तुमचा आणि आता कॉल व्यवस्थित तुमचा कॉल आला, आम्ही ते संदेश पाठवलं म्हणून. आता माझा मित्राला लय वाचता येतो, त्यांनी संदेश पाठवलं म्हणून तुम्ही कॉल केले, नाही तर तुम्ही आम्हाला कधी आठवण पण करत नाही. पण आता आमचा कॉल तर आलाय सर तुम्हाला. तुम्ही पण जसं तुमचा मला कॉल सांगितलं- आला, पण काही कामातील तुमचा कॉल आमचा नाही. ते तोंडाने सांगून काही चालत नाही ना, ते चाललं पाहिजे ना आपल्याला. मी 350 रिचार्ज करू आलं ना, 350 रिचार्ज आणून आलं देशमध्ये, तरी पण चालत नाही तो. तर आता आमची टीम तुमच्या या प्रॉब्लेमवर, तुमच्या अडचणीवर काम करेल सर. आणि लवकरात लवकर तुमचा हा प्रॉब्लेम ठीक करून देईल. तर तुम्ही आता वापरून तर बघा या सिमला थोडे दिवस. आता ते हा जो इथं problem- माझ्या जागेवर येणार आहे का ते बघायला? हो, तर आता आमची टीमच तुमच्या या प्रॉब्लेमवर काम करेल सर. आणि लवकरात लवकर तुमचा हा प्रॉब्लेम ठीक करून देईल. आमची नेटवर्क टीमच या प्रॉब्लेमवर काम करत असतात तर तुम्ही वापरून तर बघा या सिमला. अरे तर मला कसं काय कळलं तुम्ही आले आणि काम केलं? नुसतं मी तोंडून सांगू परेशानी ना. आता तिला कॉल करायचं, आता ते कॉल बी लागत नाहीये. ते वरचे ते दांडे राहतात ना मोबाईल मध्ये, इथं काय इथं बघा, हे चित्र काढतो नाही आपण, त्याच्यावर ते दांडे राहतात, ते दांडे बी कधी गायब होऊन जातात. ठीक आहे, ठीक आहे. चित्राच्या बाजूला येतात हो, एका सरळ हाताला ते दांडे बी गायब त्याच्यामधून. हो हो. हा, जिओ तर आता जर तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो ना सर, तर आता आमची टीमच तुमच्या प्रॉब्लेमवर काम करत असतात सर. आणि आमची जी टीम आहे सर ही तुमच्या प्रॉब्लेम काम केल्यानंतर तुमचा हा प्रॉब्लेम ठीक सुद्धा होऊन जाईल. आणि तुम्हाला सिम चेंज किंवा पोर्ट करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. ओके सर. काय तुम्ही आम्हाला पण शिकवावं इंग्लिश. माझ्यामध्ये तुम्ही इंग्लिश म्हणतात ना, काही कळत नाही तर काय होणार आहे काय नाही काय माहित. आता हे पण आलं तो लय मोटरसायकल घेऊन आला इकडं शेतामध्ये माझ्या. तो म्हणलं तुला असं देणार आहे, 3 महिन्याचा रिचार्ज देणार आहे आणि असं गिफ्ट मोठं देऊ आला तो. कोण गिफ्ट देत सर तुम्हाला? ते हे एअरटेल कंपनीचा आहे, तो आला माझ्या शेतामध्ये. म्हणजे तुझ्या शेतामध्ये काय तुझ्या सगळीकडे तुला असं आहे ना, तोंडाने सांगितलं ना लगेच चालू होऊन जाईल कार्यक्रम. असं ते काय म्हणतात त्याला, हा नेटवर्क म्हणतात त्याला, ते राहील म्हणे. तर आता जो नेटवर्कचा प्रॉब्लेम तुम्हाला येताना तर नेटवर्कची जी अडचण येते तुम्हाला, ती अडचण सुद्धा मी आमच्या टीमकडे फॉरवर्ड केलं आहे सर. आणि म्हणजे आमच्या काय? टीमकडे पाठवली आहे सर. आणि आता तुम्ही वापरून तर बघा या टीमला. आमची नेटवर्क टीम तुमच्या प्रॉब्लेमवर काम सुद्धा करेल आणि लवकरात लवकर तुमचा हा प्रॉब्लेम ठीक करून देईल. ओके सर. अरे कधी होणार रे? आता घरामध्ये दुसरं एक कार्ड आहे तसं त्याच्या पण होत आहे, काही चालत नाही काही नाही. आता इतक्यामध्ये माझा कार्यक्रम लागायचं होतं, ते बी लागत नाही ना. ते सांगू थाकून गेलो मी, कार्यक्रमच लागत नाही देशमध्ये. तर नाही सर, हा जो प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे ना सर, हा लवकरच ठीक होऊन जाईल. कारण आता आमची टीमच तुमच्या प्रॉब्लेम काम करते. तुम्ही कुठून बोलताय साहेब? काय सर? तुम्ही कुठून बोलताय? तुम्हाला मध्ये इंग्लिश मध्ये बोलतात ना, त्याच्यामुळे मला ना डोक्यावरती काहीतरी होतं, ते मला कळतच नाही काय म्हणतात तुम्ही. तर
सर ही जी तुम्हाला अडचण येते ना सर ही मी आमच्या टीमकडे पाठवली आहे सर. जाऊ द्या माहिती दिल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. तुम्ही जी एक आम्हाला महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद. हो तर आता कंटिन्यू तर करा सर तुम्ही तुमची म्हणजे काय आता इंग्लिश परत इंग्लिश आली तुम्हाला इंग्लिश मध्ये काय आहे काय नाही. आता इकडे आडाआडी माणूस बोलत आहे तुम्ही परत मग इंग्लिश म्हणतात काही कळत हो. नाही. आता वापरून तर बघा तुम्ही या सिमला पोट नका आता करू. मी 4 महिन्यापासून त्याला वापरत आहे त्याला काही फरकच पडत नाही. हो. आणि आमची जी टीम आहे तर तुमचा हा प्रॉब्लेम सुद्धा ठीक करून देईल. तुम्ही वापरून बघा या सिमला तर तुमचा तुमची जी अडचण आहे सर ही इथेच ठीक झाली. तर तुम्हाला सिम बदलवायची सुद्धा गरज पडणार आहे ना सर. नाही तो सिम कार्ड नाही बदलत आहे माझा. फक्त तो बी लाल सिम कार्ड देऊ राहिला आणि त्याच्यामध्ये फक्त कसं आहे काय नाव आहे हे नाव वाचून दाखवणार आहे एअरटेल आहे का चांगलं चालतो ना 1 नंबर. हे तो म्हणला 1 नंबर चालतो म्हणून. तर आता सर तुम्ही एअरटेल मध्ये बदलवत आहे सर या सिमला. हा. तर एअरटेलचे जे रिचार्जेस असतात ते तर जिओपेक्षा महाग येतात ना. तर तिथे तुम्हाला रिचार्ज महाग नाही द्यायची नाही सारखीच आहे सारखेच आहे का सारखेच आहे ना 350 आहे का हा. सारखीच सर इकडे तुम्हाला द्यायचं ते तिकडे देऊ साहेब जाऊ द्या थोडा. 4G मध्ये अनलिमिटेड आहे 4G 4G मध्ये पण आहे का हो किती वापरा किती वापरा माझ्या छोट्या मोबाईल मध्ये चालणार नाही हो. हा तुमचा 4G मोबाईल चालेल. चालेल म्हणणार सर तो आहे ना लई चांगला माणूस आहे तो आहे ना पेट्रोल गावामध्ये पेट्रोल भेटत नाही तरी पण गाडी घेऊन इकडं माझ्या शेतात आला लय भाजी माणूस. हो तर आता तुम्ही वापरून तर बघा या सिमला सर. 4 महिन्यापासून वापरत आहे 2 वर्षापासून वापरत आहे काही फरकच पडत नाही. हो तर आमची टीम तुमच्या या जाऊ द्या सर थोडा मला सोबत गप्पा गोष्टी करायची नाहीये. तुमचा कॉल केल्याबद्दल तुमचा धन्यवाद. तुमचा दिवस अति महत्वपूर्ण गुजरे. ठीक आहे.